नमस्कार मित्रांनो, वेलकम टू टुडेज लेक्चर. आजच्या लेक्चरमध्ये आपण कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसचा थर्ड लेक्चर कंटिन्यू करणार आहोत. तर कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसमध्ये आपण आतापर्यंत काय बघितलं, तर ॲझम्पशन्स काय काय आहेत. तर ॲझम्पशन्स काय काय आहेत की सगळे गॅस मॉलिक्युल्स आयडेंटिकल असतील आणि सगळे स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल करतात आणि सगळेच्या सगळे रॅन्डम मोशन मध्ये असतात, हे आपण बघितलेले. त्याच्यानंतर आयडियल गॅस इक्वेशन बघितलं आपण. आयडियल गॅस इक्वेशन काय आहे? PV इक्वल टू nRT, वेअर P इज द प्रेशर ऑफ गॅस, V इज द व्हॉल्यूम ऑफ गॅस, N इज द number of moles of gas present, R is the universal gas constant, T is the temperature. Value of R is 8.314 joule per Kelvin per mole. हे त्याचं युनिट आहे आणि ही त्याची युनिव्हर्सल कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे, जी आपण बघितली. ठीक आहे मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण कंटिन्यू करणार आहोत. आयडियल गॅस काय आहे, मीन फ्री पाथ काय ते पण आपण बघितलेले. ठीक आहे, आणि आज बघणार आहोत आपण प्रेशर अप्लाइड ड्यू टू गॅस इन अ कंटेनर. तर मीन फ्री पाथ जो असतो लॅम्बडा, तो आपल्याला माहिती आहे, तो इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे डायमीटर ऑफ गॅस मॉलिक्युलला आणि डेन्सिटी ऑफ गॅसला. तर डेन्सिटी बरोबर काय घेतलेलं आहे आपण इथं, डेन्सिटी बरोबर नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स पर युनिट व्हॉल्यूम असं कन्सिडर केलेलं आहे. ठीक आहे, मग लॅम्बडा बरोबर काय येतं, 1/√2 पाय हा कॉन्स्टंट येईल, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट इंटू d² इंटू n/v. दिस इज द इक्वेशन ऑफ मीन फ्री पाथ दॅट वी हॅव स्टडीड ऑलरेडी इन लास्ट लेक्चर. तर आज आपल्याला बघायचंय आयडियल गॅस म्हणजे काय आणि प्रेशर अप्लाइड ड्यू टू आयडियल गॅस. मग आयडियल गॅस म्हणजे काय रे, जे काही ॲझम्पशन्स आपण कन्सिडर केलेले की सगळे गॅस मॉलिक्युल सारखे असतात, सगळेच्या सगळे रॅन्डम मोशन मध्ये असतात, परंतु इन बिटवीन टू कोलिजन्स, म्हणजे हा गॅस मॉलिक्युल येऊन इकडे धडकतोय, धडकण्यापर्यंत तो स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह करेल, हे आपण बघितलेलं आहे. तर हे सगळ्या प्रॉपर्टीज ओबे करेल आयडियल गॅस. परत बॉईस लॉ, चार्ल्स लॉ, गेलुझॅक्स लॉ, आयडियल गॅस इक्वेशन, सगळे लॉज त्याला ओबे करावे लागतील किंवा करेल तो गॅस, त्याला म्हणू आपण आयडियल गॅस. ठीक आहे, मग डेफिनेशन लिहून घ्या मित्रांनो. द गॅस विच ओबेज ऑल गॅस लॉज इज आयडियल गॅस. कळले? अशी गॅस जी सगळेच्या सगळे गॅस लॉज ओबे करते, तिला काय म्हणू आपण, आयडियल गॅस. आता ही आयडियल गॅस जेव्हा एखाद्या कंटेनर मध्ये आपण ठेवलेली आहे, इट विल अप्लाय प्रेशर ऑन द बाउंड्री ऑफ कंटेनर. कंटेनरच्या बाउंड्रीवरती ती गॅस काय करणार आहे मित्रांनो, प्रेशर अप्लाय करणार आहे. आणि आपण पास्कल्स लॉ ऑलरेडी बघितलेला आहे की फ्लुइड्स जे असतात कंटेनर मध्ये सगळ्या साईडला इक्वल प्रेशर अप्लाय करतात. कळलंय का? मग ही गॅस सुद्धा कंटेनर मध्ये सगळ्या साईडला इक्वल प्रेशर अप्लाय करणार आहे. मी इथं लक्षात घ्या, हेडलाईन देऊन द्या पुढच्या पॉइंटची, प्रेशर ड्यू टू गॅस इन अ कंटेनर. कंटेनर मध्ये आपण गॅस ठेवलेला आहे, त्या गॅसमुळे कंटेनरच्या बाउंड्रीज वरती किती प्रेशर अप्लाय होणार आहे ते आपल्याला इथं बघायचंय. ठीक आहे, मग आपल्याला पहिले गॅस कंटेनर कन्सिडर करायचं आहे. तर एक क्युबिकल गॅस कंटेनर आपण कन्सिडर केलेलं आहे. इथं काय कन्सिडर केलेलं आहे, क्युबिकल गॅस कंटेनर आपण इथं कन्सिडर केलेलं आहे. ठीक आहे, हा क्यूब आहे, ऑल द साइड्स ऑफ क्यूब आर सेम. ठीक आहे, मग इथं आपण कन्सिडर करू L लेंथ ऑफ क्यूब.
एल जी आहे ती काय कन्सिडर केली आपण, लेंथ ऑफ क्यूब, इथून इथपर्यंतची ती लांबी असेल. आता या कंटेनर मध्ये काय प्रेझेंट आहे रे, गॅस प्रेझेंट आहे आणि हा क्युबिकल कंटेनर आहे. इथली ही ऍक्सिस ही होईल एक्स ऍक्सिस, ही ऍक्सिस होईल वाय ऍक्सिस आणि ही ऍक्सिस होईल झेड ऍक्सिस. जर आपण हा प्लेन कन्सिडर केला, हा प्लेन, तर हा प्लेन काय होईल रे, वाय झेड प्लेन. कोणता प्लेन होईल हा, वाय झेड प्लेन होईल. मग या कंटेनर मध्ये गॅस प्रेझेंट आहे. मग या कंटेनर मध्ये जर गॅस प्रेझेंट आहे तर तिचे मॉलिक्युल्स प्रत्येक वेळा रॅन्डम मोशन मध्ये असतील, कुठेही मूव्ह करत असतील. मग आपण एक कन्सिडर करू, एक मॉलिक्यूल, इथं एक मॉलिक्यूल कन्सिडर करू ज्याचं मास असणार आहे एम. आता या मॉलिक्यूलचं जर मास आहे एम आणि ही जर गॅस आयडियल गॅस आहे तर सगळ्या मॉलिक्यूलचं मास काय पाहिजे, एमच पाहिजे. आणि हा गॅस मॉलिक्यूल असा हॉरिझॉन्टली म्हणजे पॅरलल टू एक्स ऍक्सिस असा जाऊन धडकतोय व्हीएक्स वेलॉसिटीने वाय झेड प्लेनवर. कशावर धडकतोय, वाय झेड प्लेनवर. ही अशी बाउंड्री आहे, हा असा मॉलिक्यूल आहे, इकडून जाऊन व्हीएक्स वेलॉसिटीने तो इथं धडकणार. इथं धडकल्यानंतर तो आरपार निघून जाईल का इकडून, नाही, वापस फिरणार आहे. त्याचा तिथं काय होणार आहे, मोमेंटम चेंज होईल. मोमेंटम चेंज झाल्यामुळे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम मिळेल. त्याच्यावरून आपण प्रेशर काढतो, फोर्स काढतो पहिले तर, आणि फोर्स पर युनिट एरियावरनं तुम्हाला येईल प्रेशर. आणि तेच जे या डायरेक्शनला प्रेशर असेल तेच सगळ्या डायरेक्शनला या गॅस मॉलिक्युलचं सगळीकडे प्रेशर असणार आहे. साधी गोष्ट आहे. तर एल काय रे, लेंथ ऑफ द क्यूब आहे. एम आपण कन्सिडर करू मास ऑफ इच मॉलिक्यूल. प्रत्येक मॉलिक्यूलचं मास काय रे, यम आहे. प्रत्येक मॉलिक्यूलचं मास आहे यम. सगळे मॉलिक्यूल जे काही असतील ते आयडेंटिकल असतील आणि त्यांचं मास असणार आहे एम. ठीक आहे. व्ही एक्स velocity along x direction. Similarly, Vy, Vz काय असतील, velocities along y and z. y z डायरेक्शनला Vy Vz वेलॉसिटी असेल. सध्या आपल्याला Vx कन्सिडर करायचं आहे. आपण x डायरेक्शनला मोशन कन्सिडर करणार आहोत एका पार्टिकलचं, आणि ऍझ्युम करू की हा पार्टिकल असा स्ट्रेट लाईन मध्येच मूव्ह करणार आहे. ऍझम्पशन आहे, मध्ये पार्टिकल येऊ शकतात, पण हे ऍझम्पशन आपल्याला करावं लागतं वाईल कॅल्क्युलेटिंग द प्रेशर ऑफ गॅस इन अ कंटेनर. ठीक आहे. मग आता आपण कन्सिडर काय केलेलं आहे ते परत एकदा समजून घेऊ. हा एक क्युबिकल बॉक्स आपण कन्सिडर केलेला आहे ज्याच्यामध्ये आयडियल गॅस भरलेली आहे. त्या क्युबिकल बॉक्सची लेंथ आहे एल. एक्स डायरेक्शनला एक मॉलिक्यूल कन्सिडर केला आपण जो मूव्ह करतोय. एक्स डायरेक्शनला त्याची वेलॉसिटी Vx असेल. एम सगळ्या मासेसचं, सगळ्या पार्टिकल्सचं मास आहे, जे काही गॅसेसचे मॉलिक्यूल आहेत, पार्टिकल आहेत त्यांचं. Vy Vz त्यांची वेलॉसिटी अलॉंग वाय आणि झेड डायरेक्शन असेल. पास्कल्स लॉ काय म्हणतो, सगळ्या डायरेक्शनला गॅस जी आहे ती सगळ्या डायरेक्शनला सारखं प्रेशर अप्लाय करणार आहे. क्यूबची लेंथ एल आहे. ठीक आहे. आता वन बाय वन आपण कॅल्क्युलेशन सुरू करू. सगळ्यात पहिले इनिशियल मोमेंटम काढायचं. इनिशियल मोमेंटम ऑफ गॅस मॉलिक्यूल काढला आपण, जो आपण कन्सिडर केलेला आहे त्याचं इनिशियल मोमेंटम ते येणार पी आय. आणि पी आय बरोबर काय येणार रे, तर मास ऑफ गॅस मॉलिक्यूल इनटू इट्स वेलॉसिटी अलॉंग एक्स डायरेक्शन Vx पहिल्या पार्टिकलसाठी. तर एम व्ही एक्स काय झालं रे त्याचं इनिशियल मोमेंटम. आता आपल्याला त्याचं काढायचंय फायनल मोमेंटम. काय काढायचंय, फायनल मोमेंट. फायनल मोमेंटम काय होईल रे, अशी वॉल आहे त्याला येऊन तो पार्टिकल धडकतोय असा, आणि धडकल्यानंतर एकदमच त्याची डायरेक्शन अपोजिट झालेली. तर पहिले बघा तो पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनला चालला होता, आता धडकल्यानंतर वापस जाईल तेव्हा कोणत्या डायरेक्शनला जाईल रे, निगेटिव्ह एक्स डायरेक्शनला जाईल. त्याच्यामुळे मोमेंटम काय असेल त्याचा, निगेटिव्ह. फायनल momentum will be Pf and that will be equal to minus mvx. आता Vx का असेल, वेलॉसिटी त्या पार्टिकलची चेंज होणार नाहीये, वेलॉसिटी सेम असेल, पण डायरेक्शन वेलॉसिटीची एक्झॅक्टली अपोजिट होऊन जाणार आहे. कारण कोलिजन्स जे आहेत ते कम्प्लिटली इलास्टिक आहे.
कोलिजन्स कसे आहेत, कम्प्लिटली इलास्टिक आहेत. इलास्टिक कोलिजन असल्या कारणाने पहिले आणि नंतरचं मोमेंटम सारखा असेल, कायनेटिक एनर्जी पण पहिले आणि नंतर सारखीच असेल. त्यामुळे डायरेक्ट वेलॉसिटी निगेटिव्ह होऊन जाईल, कारण वॉल स्टेशनरी आहे, तिला काही फरक पडणार नाही. आता चेंज इन मोमेंटम कॅल्क्युलेट करू, कारण आपल्याला फोर्स कडे जायचं. चेंज इन मोमेंटम पी, ठीक आहे. मग तो येईल डेल्टा पी. डेल्टा पी काय येईल रे, पी एफ फायनल मोमेंटम मायनस पी आय इनिशियल मोमेंटम. आता पी एफ मायनस पी आय कॅल्क्युलेट करा रे. पी एफ काय, मायनस एम व्ही एक्स फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम काय, एम व्ही एक्स. आता मायनस एम व्ही एक्स मायनस एम व्ही एक्स मायनस मायनस काय होईल रे, ते -2. काय होईल ते, -2 एम व्ही एक्स. हा येणार तुमचा चेंज इन मोमेंटम. हा काय आला तुमचा चेंज इन मोमेंटम अलॉंग एक्स डायरेक्शन. आता हा झाला पार्टिकलचा चेंज इन मोमेंटम. पार्टिकल आला, धडकला, वापस गेला. परंतु वॉलवरती काय होतंय, वॉलवरती याच्यामुळे एक इम्पल्स तयार होतो, इम्पॅक्ट तयार होतो, आणि तो इम्पॅक्ट सुद्धा असणार आहे बरोबर चेंज इन मोमेंटमच्या. आणि वॉलसाठी तो याच्या अपोजिट असेल, याच्या काय असेल, अपोजिट असेल. ठीक आहे. मग पुढे लिहायचं, इम्पॅक्ट ऑन वॉल ड्यू टू धिस चेंज इन मोमेंटम. या चेंज इन मोमेंटम मुळे वॉलवरती काय इम्पॅक्ट झालेला आहे, तर तो इम्पॅक्ट काय येईल, इम्पॅक्ट परत तोच असेल. इम्पॅक्ट विल बी इक्वल टू मायनस चेंज इन मोमेंटम फॉर वॉल. मग फॉर वॉल मायनस चेंज इन मोमेंटम असेल तर -2 एम व्ही एक्स मायनस मायनस काय होईल, प्लस होईल. मग 2 एम व्ही एक्स हा काय झाला, चेंज इन मोमेंटम फॉर वॉल. हा कशासाठी झाला रे, चेंज इन मोमेंटम फॉर वॉल झाला, -2 एम व्ही एक्स. ठीक आहे. लक्षात घ्या, जेव्हा पार्टिकल येऊन वॉलवरती धडकतोय त्याचा पार्टिकलचा चेंज इन मोमेंटम जो आहे तो निगेटिव्ह आहे. पण त्या पार्टिकलमुळे जो काही इम्पॅक्ट आलेला आहे वॉलवरती, असा येऊन धडकला आणि वापस चालला गेला, असा येऊन धडकला आणि वापस चालला गेला, असा धडकला वापस गेला. तर याच्यामुळे वॉलवरती आलेला जो काही इम्पॅक्ट आहे असा वॉलला आला, धडकला, गेला. तर इथं पार्टिकलचा जो काही मोमेंटम चेंज आहे तो निगेटिव्ह एम व्ही एक्स आहे, परंतु वॉलसाठी तो पॉझिटिव्ह असणार आहे, कारण अपोजिट डायरेक्शन मध्ये अप्लाय झालेला आहे. चेंज इन मोमेंटम फॉर द वॉल इज 2 एम व्ही एक्स. सो फोर्स अप्लाइड ऑन वॉल ड्यू टू डेल्टा पी वॉल. वॉलच्या वरती जो काही मोमेंटम चेंज झालेला आहे त्याच्यामुळे वॉलवरती किती फोर्स अप्लाय झालेला आहे, तर हे आपण ऑलरेडी शिकलेलो आहे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मध्ये, की फोर्स हा जो असतो तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटमला. फोर्स काय असतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटमला. म्हणून आपल्याला मिळेल फोर्स अलॉंग एक्स डायरेक्शन इज इक्वल टू डेल्टा पी वॉल अपॉन चेंज इन टाइम डेल्टा टी. चेंज इन मोमेंटम फॉर वॉल अपॉन शॉर्ट टाइम पिरियड. हा आला फोर्स ऑन द वॉल अलॉंग एक्स डायरेक्शन, डेल्टा पी वॉल अपॉन डेल्टा टी. ठीक आहे मित्रांनो. आता इथं लक्ष द्या, आपल्याला फोर्सचं इक्वेशन मिळालेलं आहे. ठीक आहे. आता फोर्सच्या इक्वेशन वरनं आपल्याला प्रेशरकडे जायचंय, पण फोर्सचं इक्वेशन पहिले एकदा इव्हॅल्युएट करून घेऊ, परत एकदा समजून घेऊया. आपण इथं काय कन्सिडर केलेलं आहे, आपण एक क्युबिकल कंटेनर कन्सिडर केलेलं आहे, ज्याच्यामध्ये एक मॉलिक्यूल, जे गॅसचे भरपूर सारे मॉलिक्यूल आहेत त्याच्यामध्ये एक मॉलिक्यूल आपण कन्सिडर केला जो हॉरिझॉन्टली जातोय, वायझेड प्लेन वरती स्ट्राईक करतोय. मग त्याची वेलॉसिटी जी आहे फक्त आणि फक्त एक्स डायरेक्शन मध्ये चेंज होईल, वाय जेड मध्ये त्याला काही फरक पडणार नाही. सगळ्या मॉलिक्यूलचं जर कन्सिडर केलं ओव्हरऑल तर व्ही एक्स वेलॉसिटी अलॉंग एक्स डायरेक्शन आहे, व्ही वाय वेलॉसिटी अलॉंग वाय डायरेक्शन आहे, व्ही झेड वेलॉसिटी अलॉंग वाय आणि झेड अशी आहे. एम जे आहे मास ऑफ ईच पार्टिकल ऑफ गॅस आहे, कारण सगळे पार्टिकल आयडेंटिकल असतील. एल लेंथ ऑफ द क्यूब आहे.
मग इनिशियल मोमेंटम काढला आपण गॅस मॉलिक्युलचा जो एक्स डायरेक्शनला चाललेला आहे, एक पार्टिकल आपण जो कन्सिडर केलेला आहे त्याचा मोमेंटम आला mvx. वॉलवरती धडकल्यानंतर वॉलवरून तो वापस येणार आहे, कारण वॉलवरती तो इफेक्ट करणार नाहीये, गॅस मॉलिक्युलचं वजन खूप कमी असतं त्यामुळे. तर निगेटिव्ह mvx त्याचा काय होईल, फायनल मोमेंटम. मग चेंज इन मोमेंटम काढला आपण, फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम काय आला तो -2mvx. ठीक आहे. मग इम्पॅक्ट ऑन द वॉल ड्यू टू दिस चेंज इन मोमेंटम हा असेल निगेटिव्ह ऑफ दिस मोमेंटम. निगेटिव्ह ऑफ दिस मोमेंटम उत्तर येईल 2mvx. दिस इज चेंज इन मोमेंटम फॉर द वॉल. मग वॉल वरती प्रेशर सेकंड लॉ नुसार काढला आपण, चेंज इन मोमेंटम फॉर द वॉल आपण चेंज इन टाइम. ठीक आहे. आता पुढे आपण कंटिन्यू करूया. लक्ष द्या मित्रांनो, आता बघितलं आपण की फोर्स इन द एक्स डायरेक्शन ऑन टू वॉल इज डेल्टा पी वॉल अपॉन डेल्टा टी. सो चेंज इन मोमेंटम फॉर द वॉल इज 2mvx अपॉन डेल्टा टी. हे एक इक्वेशन आहे, याला 1 नंबर आपण इक्वेशनला नाव देऊ. ठीक आहे. मग आता जे कंटेनर आपण कन्सिडर केलेलं आहे मित्रांनो, असं क्युबिकल आपण कंटेनर कन्सिडर केलेलं आहे आणि त्यामध्ये ही लेंथ किती क्यूबची, एल कन्सिडर केलेली. ही जी लेंथ आहे ती एल कन्सिडर केलेली आणि हा पार्टिकल इथून असा जातोय, इथे धडकतोय, वापस येतोय, परत धडकतोय. मग 2 सक्सेसिव्ह कोलिजन होण्यासाठी, म्हणजे इथं धडकला, वापस गेला, परत इथे येऊन धडकला, 2 सक्सेसिव्ह कोलिजन होण्यासाठी टोटल डिस्टन्स किती ट्रॅव्हल करतोय तो, टोटल डिस्टन्स फॉर 2 सक्सेसिव्ह कोलिजन्स. 2 सक्सेसिव्ह कोलिजन्स साठी तो पार्टिकल किती डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय, तर ते डिस्टन्स जे असणार आहे ते किती असणार आहे मित्रांनो, 2l. म्हणजे इथं येऊन धडकतोय, वापस जातोय, परत येऊन धडकतोय, म्हणजे इथून वापस गेला l, परत आला l, 2l डिस्टन्स ट्रॅव्हल केलं त्याने. किती टाइम मध्ये, टाइम तर या कोलिजन साठी लागलेला टाइम आहे त्याच्यासाठी सपोज डेल्टा टी, म्हणजे त्याच्यामध्ये फोर्स चेंज झालेला आहे. आणि वेलॉसिटी किती त्याची, याच्यासाठी वेलॉसिटी आहे vx. vx या गतीने हा पार्टिकल इथून वापस गेला आणि परत आला आणि धडकला. तर 2l लेंथ त्याने vx वेलॉसिटीने डेल्टा टी टाइम मध्ये कव्हर केलेली आहे. तर मग तुम्हाला रिलेशन काय मिळतं रे, vx बरोबर 2l अपॉन डेल्टा टी. दिस इम्प्लाइज दॅट डेल्टा टी इक्वल्स टू 2 times लेंथ अपॉन वेलॉसिटी इन एक्स डायरेक्शन. आता ही डेल्टा टी ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट करा. ही कशी आलेली आहे ते समजून घ्या पहिले. तर इथं धडकला पार्टिकल, परत वापस गेला, दुसऱ्या वॉलवरती धडकला आणि इथंच परत येऊन धडकला. तर इथं येण्यासाठी त्याला टोटल डिस्टन्स किती ट्रॅव्हल करावं लागलं, इथून निघाला एल डिस्टन्स, वापस गेला, ठीक आहे, तिथं धडकला, वापस आला, इथं एल डिस्टन्स, नंतर परत धडकला. तर एवढ्यासाठी त्याला लागलेला टाइम आहे डेल्टा टी. डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे त्याने 2l आणि वेलॉसिटी होती vx. ठीक आहे. मग त्याची डेल्टा टी चेंज इन टाइम किती आला, 2l अपॉन vx. ठीक आहे. मग 2l अपॉन vx ची ही जी व्हॅल्यू आहे ती इक्वेशन 1 मध्ये आपण पुट करू. मग आपल्याला काय मिळेल, फ्रॉम इक्वेशन 1 व्हॉट डू वी गेट हियर, फोर्स ऑन द वॉल इन x डायरेक्शन is 2mvx अपॉन डेल्टा टी. डेल्टा टी काय रे, 2l अपॉन vx. आता हे 2 कॅन्सल होईल, vx चालला जाईल वरती, मग हा येईल mvx स्क्वेअर अपॉन l. mvx स्क्वेअर अपॉन l हा असेल तुमचा फोर्स अप्लाइड ऑन टू द वॉल इन x डायरेक्शन. fx बरोबर काय येणार, mvx स्क्वेअर अपॉन l हा येणार तुमचा फोर्स ऑन वॉल इन एक्स डायरेक्शन. कोणत्या डायरेक्शनला रे, एक्स डायरेक्शनला. आता हे vx स्क्वेअर एका पार्टिकल साठी आहे फक्त. आपण कन्सिडर किती पार्टिकल केले, इथं एकच पार्टिकल कन्सिडर केला, पण इथं ऍक्च्युली आहेत किती पार्टिकल, किती पार्टिकल आहेत, भरपूर सारे पार्टिकल आहेत. मग n नंबर ऑफ पार्टिकल आहेत
त्यांची एक्स डायरेक्शनला व्हेलॉसिटी काय, वाय डायरेक्शनला व्हेलॉसिटी काय, झेड डायरेक्शनला व्हेलॉसिटी काय, ते सगळं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग इथं लक्षात घ्या, तिथं फोर्स कॅल्क्युलेट केल्यानंतर आपण पार्टिकल कन्सिडर करू. तर फोर्स कसा कॅल्क्युलेट केला आपण, चेंज इन मोमेंटम फॉर द वॉल अपॉन चेंज इन टाइम. चेंज इन टाइम कसा काढला, किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं 2l, किती व्हेलॉसिटीने vx, ते चेंज इन टाइमच्या इक्वेशन मध्ये पुट केलं. फोर्स बरोबर आला 2mvx अपॉन 2l अपॉन vx. हा vx वरती गेला, vx स्क्वेअर झाला, दोन दोन कॅन्सल करतात एकमेकांना. मास ऑफ द ईच मॉलिक्यूल सेम आहे, l इज द लेंथ ऑफ द क्यूब, ते पण खाली दिलेलं आहे. हा आला फोर्स. ठीक आहे, पण हे एकाच मॉलिक्यूल साठी आलं ना, तिथं ऑलरेडी मॉलिक्यूल किती आहेत, n नंबर ऑफ मॉलिक्यूल आहेत. ठीक आहे, मग आपण कन्सिडर करू, लेट देअर आर 1 2 3 अप टू n, कॅपिटल N कन्सिडर करू, नंबर ऑफ मॉलिक्युल्स. इतके मॉलिक्युल्स आहेत. हेन्स देअर velocity along x is, x डायरेक्शनच्या अलॉंग त्यांची वेलोसिटी काय येईल रे मग, vx1 vx2 vx3 सो ऑन अप टू vxn अशी येईल सगळ्या पार्टिकलची. आणि सगळ्या पार्टिकलचं मास काय, m. ठीक आहे, मग ते जर सॉल्व्ह करायला गेले तुम्ही, तर तुम्हाला ऍव्हरेज वेलोसिटी काढावी लागेल. काय काढावं लागेल, ऍव्हरेज वेलोसिटी. ठीक आहे, मग ऍव्हरेज वेलोसिटी काढण्याच्या आधी आपण काढतो मीन स्क्वेअर वेलोसिटी. कोणती, मीन स्क्वेअर वेलोसिटी. आता मीन स्क्वेअर वेलोसिटी काय असणार, मीन स्क्वेअर वेलोसिटी असेल या सगळ्या वेलोसिटीजचा स्क्वेअर करा. या सगळ्या वेलोसिटीजचा काय करा, स्क्वेअर करा. vx1 स्क्वेअर, vx2 स्क्वेअर, सो ऑन अप टू vxn स्क्वेअर अपॉन टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती आहेत, n. ही झाली त्याची मीन स्क्वेअर वेलोसिटी. आणि मीन स्क्वेअर वेलोसिटी अलॉंग x डायरेक्शन काय येणार, vx बार स्क्वेअर will be equal to vx1 square plus vx2 square plus vx3 square so on up to vxn square upon n. मग जर तुम्ही हे इक्वेशन कन्सिडर केलं, तर बघा आपल्याला काय मिळतंय. आपण काय कन्सिडर केलेलं रे इथं, की n नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत. आपण काय कन्सिडर केलेले आहेत, n नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत ज्यांची x डायरेक्शनला वेलोसिटी आहे, vx1 vx2 vx3 vxn. मग त्यांची रूट मीन स्क्वेअर वेलोसिटी काय, vx बार स्क्वेअर इक्वल टू vx1 स्क्वेअर प्लस vx2 स्क्वेअर प्लस vx3 स्क्वेअर सो ऑन अप टू vxn स्क्वेअर अपॉन n. बरोबर आहे का नाही. मग हा जर n इकडे पाठवला आपण तर काय येतो, टू vx1 स्क्वेअर प्लस vx2 स्क्वेअर सो ऑन अप टू vxn स्क्वेअर. यांना काय करू आपण, हे इक्वेशन बाजूला ठेवूया, इक्वेशन नंबर 2 म्हणू याला, इक्वेशन नंबर 2, आणि त्याला बाजूला कन्सिडर करू. n इंटू मीन स्क्वेअर वेलोसिटी इज इक्वल टू vx1 स्क्वेअर प्लस vx2 स्क्वेअर प्लस vx अप टू vxn स्क्वेअर. मग परत आपण इक्वेशन ऑफ फोर्स वरती जाऊया. फ्रॉम इक्वेशन ऑफ फोर्स काय मिळतंय तिथं आपल्याला, फोर्सचं इक्वेशन काय, Fx इक्वल टू mvx स्क्वेअर अपॉन l. आता mvx स्क्वेअर काय, ऍक्च्युली m अपॉन l जर कॉमन घेतला तर vx स्क्वेअर काय असतो, ऍव्हरेज वेलोसिटी अलॉंग द x डायरेक्शन. मग ती काय, vx1 स्क्वेअर vx2 स्क्वेअर vx3 स्क्वेअर सगळ्या पार्टिकल साठी हा फोर्स आहे. परंतु सो ऑन अप टू vxn स्क्वेअर असं असणार. परंतु ही व्हॅल्यू आपण इथं ऑलरेडी इव्हॅल्युएट करून ठेवलेली आहे. मग त्या व्हॅल्यूला जर इथं पुट केलं तुम्ही तर काय येणार आहे, m अपॉन l इंटू n इंटू v बार x स्क्वेअर. v बार x स्क्वेअर काय रे, मीन स्क्वेअर वेलोसिटी अलॉंग x डायरेक्शन. vx बार स्क्वेअर काय आहे,
मीन स्क्वेअर वेलॉसिटी अलॉंग एक्स डायरेक्शन. लिहून घ्या इथं Vx बार स्क्वेअर इज मीन स्क्वेअर वेलॉसिटी अलॉंग एक्स डायरेक्शन. तर एक्स डायरेक्शनला आपल्याला मीन स्क्वेअर वेलॉसिटी इथं मिळालेली आहे. कशी कॅल्क्युलेट केली मित्रांनो आपण, तर फोर्स कॅल्क्युलेट केलेला आहे mvx स्क्वेअर अपॉन एल. vx स्क्वेअर जी आहे ती टोटल आहे सगळ्या पार्टिकलच्या वेलॉसिटीचे स्क्वेअरचा टोटल. एक पार्टिकल आहे, एन नंबर ऑफ पार्टिकल साठी सगळ्यांची ऍडिशन होईल. mv1 vx1 स्क्वेअर m2 v2 vx2 स्क्वेअर. परंतु m1 m2 m3 हे सगळे कॉमन येतील कारण सगळ्या पार्टिकलचा मास सारखा आहे. इथं काय कन्सिडर केलं आपण की 1 2 3 n असे n नंबर ऑफ पार्टिकल आहे, सगळ्यांची वेलॉसिटी vx1 vx2 vx3 आहे. मीन स्क्वेअर वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय, तर मीन स्क्वेअर वेलॉसिटी म्हणजे काय हे समजून घ्या. सगळ्या वेलॉसिटीचं स्क्वेअर करा आणि त्याचं ऍव्हरेज करा, ती येणार तुमची मीन स्क्वेअर वेलॉसिटी. मग vx बार स्क्वेअर म्हणजे मीन स्क्वेअर वेलॉसिटी इज vx1 स्क्वेअर vx2 स्क्वेअर प्लस vx3 स्क्वेअर प्लस सो ऑन अप टू vxn स्क्वेअर अपॉन कॅपिटल एन. हा कॅपिटल एन जर इकडे पाठवला n इंटू vx बार स्क्वेअर म्हणजे मीन स्क्वेअर वेलॉसिटी इज इक्वल टू vx1 स्क्वेअर vx2 स्क्वेअर सो ऑन अप टू vxn स्क्वेअर. मग हा फोर्सचा इक्वेशन इथं लिहिला आपण mvx स्क्वेअर अपॉन एल. मग m अपॉन एल जर कॉमन घेतला तर vx1 स्क्वेअर प्लस vx2 स्क्वेअर प्लस vx3 स्क्वेअर अप टू vn स्क्वेअर vxn स्क्वेअर. याच्या जागी तुम्ही डायरेक्टली हे इक्वेशन लिहा ना, नंबर ऑफ मॉलिक्युल्स इनटू मीन स्क्वेअर वेलॉसिटी अलॉंग एक्स डायरेक्शन. मीन स्क्वेअर वेलॉसिटी अलॉंग एक्स डायरेक्शन काय vx बार स्क्वेअर. ठीक आहे मित्रांनो, आता पुढे आपण तिन्ही डायरेक्शन साठी फोर्स कन्सिडर करण्याचा प्रयत्न करू. तर आपण आता बघितलं फोर्स अलॉंग एक्स डायरेक्शन इज इक्वल टू m इंटू n v बार एक्स स्क्वेअर अपॉन एल. हा आलेला आहे तुमचा फोर्स अलॉंग एक्स डायरेक्शन. ठीक आहे, आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचंय की फोर्स वरून प्रेशर कसं आलेलं असेल. प्रेशर कॅल्क्युलेट करा रे. तर प्रेशर काय असतं आपल्याला माहिती आहे, प्रेशर अलॉंग एक्स डायरेक्शन जे काय असेल फोर्स अपॉन एरिया जनरल फॉर्म्युला येतो. फोर्स अपॉन एरिया प्रेशरचा जनरल फॉर्म्युला आहे. मग प्रेशर अलॉंग एक्स डायरेक्शन काय येईल, px विल बी इक्वल टू mnv बार एक्स स्क्वेअर अपॉन एल. हा झाला फोर्स अलॉंग व्हॉट एक्स डायरेक्शन डिवाइडेड बाय, याला डिवाइड करावं लागेल एरियाने. एरिया काय येईल एल स्क्वेअर, कारण क्यूबची जी प्रॉपर्टी असते ती काय असते रे की ही साइड पण एल असेल ही साइड पण एल असेल. मग याचा एरिया काय असेल एल स्क्वेअर. एल स्क्वेअर जो एरिया आहे तो इथं आपण पुट केलेला आहे इथं. मग हा एल स्क्वेअर खाली डिवाइड होऊन जाईल परत एकदा. मग हे येईल एम बाय एल इंटू एल स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय एन इंटू व्ही बार एक्स स्क्वेअर. ठीक आहे, मग हे काय येईल एम अपॉन एल क्यूब इंटू एन इंटू व्ही एक्स स्क्वेअर. हा आला प्रेशर अलॉंग एक्स डायरेक्शन. हे काय आलं प्रेशर अलॉंग एक्स डायरेक्शन. आता आपल्याला प्रेशर अलॉंग वाय झेड हे कॅल्क्युलेट करायचंय. प्रेशर अलॉंग वाय झेड डायरेक्शन हे आपल्याला आता कॅल्क्युलेट करायचं आहे. तर इथं लक्षात घ्या हिअर व्हॉट इज एल क्यूब. एल क्यूब इज व्हॉल्यूम ऑफ क्यूब. एल क्यूब काय व्हॉल्यूम आहे. मग याला स्मॉल व्ही कन्सिडर करा. स्मॉल व्ही का कन्सिडर करायचं, कारण कॅपिटल व्ही आपण कशासाठी कन्सिडर केलेला आहे वेलॉसिटीसाठी. ठीक आहे, एल क्यूब असणार आहे व्ही. परंतु इथं लक्षात घ्यायचंय बाय पास्कल्स लॉ प्रेशर इन ऑल डायरेक्शन इज सेम. सगळ्या डायरेक्शनला प्रेशर सारखा असेल. आणि दुसरी एक गोष्ट लक्षात घ्यायची, सिमेट्री ऑफ गॅसेस. जशी हे आयडियल गॅस आहे सगळ्या डायरेक्शनला या गॅसची वेलॉसिटी काय असेल रे
सारखे असणार आहे. मग जेव्हा आपण त्या सगळ्या गॅसचं एका पर्टिक्युलर वेक्टर ऍडिशन मध्ये कन्व्हर्जन करू त्यांच्या व्हेलॉसिटीजचं, तर काय होईल बघा. बाय सिमेट्री ऑफ क्यूब अँड आयडियल गॅस प्रॉपर्टीज, क्यूबच्या सिमेट्रीने आणि आयडियल गॅस प्रॉपर्टीजच्या हिशोबाने आपल्याला मिळेल Vx बार स्क्वेअर इक्वल टू Vy बार स्क्वेअर इक्वल टू Vz बार स्क्वेअर will be equal to V bar upon 3, where Vx bar square, Vy bar square, Vz bar square हे काय असतील, मीन स्क्वेअर velocities along x, y and z. ठीक आहे. आणि V बार स्क्वेअर काय असेल, वेक्टर ऍडिशन ऑफ ऑल मीन स्क्वेअर वेलॉसिटीज, सगळ्या मीन स्क्वेअर वेलॉसिटीजचं वेक्टर ऍडिशन असणारे V बार स्क्वेअर अपॉन 3. सिमेट्री कंडिशन नुसार येईल Vx बार स्क्वेअर बरोबर Vy बार स्क्वेअर Vz बार स्क्वेअर इक्वल टू V बार अपॉन 3. V बार अपॉन 3 काय, ओव्हरऑल व्हेलॉसिटी ऑफ ऑल द मॉलिक्युल्स ऑफ द गॅस, सगळ्यांसाठी आपण कन्सिडर करू शकतो V बार स्क्वेअर अपॉन 3. मग ओव्हरऑल जे काही आहे ते कन्सिडरेशन करा आणि ओव्हरऑल प्रेशरचं इक्वेशन लिहा. हेन्स ओव्हरऑल प्रेशर of gas in container. कंटेनर मध्ये प्रेशर ऑफ गॅस काय येणार मग, तर P बरोबर येणार मास अपॉन L क्यूब इंटू N इंटू V बार स्क्वेअर अपॉन 3. Vx Vy Vz च्या जागी V बार स्क्वेअर अपॉन 3 सिमेट्री कंडिशन नुसार प्रेशर येईल, पण L क्यूब काय रे, व्हॉल्यूम आहे. मग प्रेशरचं इक्वेशन काय येईल, M अपॉन व्हॉल्यूम इंटू एन व्ही बार स्क्वेअर अपॉन 3. याला जर रिअरेंज केलं तुम्ही तर येईल तुम्हाला एम एन व्ही बार स्क्वेअर अपॉन 3 व्हॉल्यूम. दिस इज द प्रेशर ऑफ गॅस अप्लाइड इन अ कंटेनर. हे काय इक्वेशन आलेलं आहे शेवटचं, प्रेशर अप्लाइड ड्यू टू गॅस इन एनी कंटेनर, where small v is the volume, v bar is the mean square velocity, n is the number of molecule, m is the mass of the molecule. आता याच्या जागी अजून एक इक्वेशन तुम्ही लिहू शकतात, आणि काय रे ते इक्वेशन, m इंटू n काय असेल रे, टोटल मास गॅस, आणि v काय व्हॉल्यूम आहे. मग डेन्सिटी ऑफ गॅस लिहू शकता तुम्ही m इंटू n अपॉन व्हॉल्यूम. काय लिहू शकता, डेन्सिटी ऑफ गॅस m इंटू n म्हणजे टोटल मास ऑफ गॅस अपॉन टोटल व्हॉल्यूम. मग एम एन अपॉन व्ही हे जे आलेलं आहे त्याच्या जागी तुम्ही डायरेक्टली लिहू शकता प्रेशर इज इक्वल टू 1/3 रो व्ही बार स्क्वेअर. व्ही बारच्या जागी कधी कधी आपण CRMS सुद्धा लिहित असतो. C म्हणजे काय, रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी, किंवा C स्क्वेअर म्हणजे मीन स्क्वेअर वेलॉसिटी. आता रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी आणि मीन स्क्वेअर वेलॉसिटी हे सगळं आपण पुढच्या लेक्चरला कंटिन्यू करणार आहोत. आज आपण बघितलं प्रेशर अप्लाइड ड्यू टू गॅस. द फॉर्म्युला इज m इंटू कॅपिटल N इंटू V बार स्क्वेअर अपॉन 3 इंटू स्मॉल v, where m is the mass of each molecule of gas which is identical. N is the number of molecules. V bar square is mean square velocity of gas in all the directions. 3 is constant. Small v is the volume. डेरिवेशन खूप महत्वाचं आहे. बोर्ड मध्ये 5 मार्क्सला हा डेरिवेशन जास्तीत जास्त वेळा विचारला जातो.
व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट डेरिव्हेशन आहे. VIMP असं लिहू शकता तुम्ही याला. VIMP व्हेरी इम्पॉर्टंट डेरिव्हेशन दिस इज. ठीक आहे. तर HSC बोर्ड मध्ये तुम्हाला खूप महत्वाचं आहे हे डेरिव्हेशन. या डेरिव्हेशनला चांगल्या पद्धतीने रिवाइज करून घेण्याचा प्रयत्न करा. मोठा आहे डेरिव्हेशन, परंतु स्टेप बाय स्टेप समजून घेण्याचा प्रयत्न केला तर समजेल. ठीक आहे. पुढच्या लेक्चरला कंटिन्यू करू आपण मीन स्क्वेअर वेलोसिटी. थँक्यू.